स्पीडअप करायचंय। 4 षटकांचा सामना, 3 षटकं आपल्याला 15 मिनिटात फेकायची आहेत, याची दक्षता घ्या, नाहीतर मग एक्स्ट्रा वेळ खर्च केला तर चौथ्या षटकात एक क्षेत्ररक्षक मात्र 38 मध्ये घेतला जाईल, याची दक्षता घ्यायची आहे। सलामीची जोडी मैदानात जाते, जय बजरंग शिरोडोन क्रिकेट संघाची सलामीची जोडी। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय आविष्कार पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला तकदीर पाटील। गोलंदाजच्या बोल्यावर सांगीकोट्यातील पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाज अक्षय रेटे। अक्षय थेटे। गेम ऑन, टाइमर ऑन असेल। 3 षटकं 15 मिनिटात फेकायची आहे। सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना। स्ट्राइक एंडला आविष्कार पाटील, गोलंदाज सज्ज अक्षय थेटे। असंख्य मान्यवरांची उपस्थिती आणि या स्पर्धेसाठी असंख्य प्रेक्षक नक्कीच वर्ग नक्कीच आपण पाहतोय या मैदानात जमलाय। या सर्व प्रेक्षक वर्गाचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। पहिला चेंडू, गेम ऑन, स्टार्ट द गेम आपण पाहतोय। पंचांचा हिरवा कंदील आलाय। चला स्पीडअप करायचंय नांदकर क्रिकेट संघ। आपण खूप दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेत दाखल झाला, आपला मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय। मात्र आता वेळ दवडू नका। गोलंदाज सज्ज अक्षय थेटे। पहिला चेंडू मार्गस्थ, राईट आर्म द विकेट। जबरदस्त चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता। ज्या पद्धतीने चेंडू हाताळला, प्रयत्न होता खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज आविष्कारचा आणि पहिला चेंडू आला निर्धाव। चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी करताना नक्कीच गोलंदाज अक्षय थेटे। सुंदर चेंडू होता, लोअर फुल डॉट चेंडू होता, बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू। क्षेत्ररक्षक तैनात होते पॉइंटला, तोपर्यंत आली आहे सिंगल। या सिंगल श्री गणेशा झालाय मी म्हणेन जय बजरंग शिरोडोन या क्रिकेट संघाची। धावसंख्या मात्र 1 धावा। लकी पाटील विचार केला, पहिल्या सामन्यात 75 धावा ठोकल्या होत्या, नक्कीच गावदेवी बेळवली क्रिकेट संघानं। दुसऱ्या सामन्यात नक्कीच आपण स्कोर पाहिला, फक्त 25 धावांवर ऑल आउट झाला होता VRCC गणेशपुरी संघ। मात्र तिसरा सामना कुठल्या पद्धतीने असेल, कारण पहिले 2 सामने वन साइड झालेले आहेत। तिसऱ्या सामन्यात आपल्याला रंगत पाहायला मिळाल की नाही हे पाहण्यास येता योग्य आहे। गोलंदाज सज्ज अक्षय थेटे। शॉर्ट लाईनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रात चेंडू दन 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 करत चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे, चेंडू जातोय 4 धावा, चौकार। मी अप्रतिम धून आपण ओमीच्या माध्यमातून ऐकली आहे। संघ जाऊन पोहोचला 5 या धावसंख्येवर। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि नक्की चेंडूचा पुरेपूर संपर्क झाला नाहीये। एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केले, मात्र हा चेंडू आला निर्धाव। पहिल्या 4 चेंडूवर नक्कीच 5 धावा खर्च केल्या अक्षय थेटेनं। नक्कीच फलंदाजी करताना नक्कीच अपेक्षा असते फलंदाजांना पॉवर प्लेच्या षटकात कमीत कमी 12 ते 15 धावा नक्की जमवाव्या, मात्र पहिल्या 4 चेंडूवर आल्या फक्त 5 धावा। आता मात्र दिशा पाहावी लागेल, लेगस्टिक सोडून जरा चेंडू पंचांनी अवांतर चेंडू दर्शवलाय। संघाची धावसंख्या बिनबाद 6 धावा। जबरदस्त क्रिकेट 7 रात्रीतली ही स्पर्धा आपण पाहणार आहोत। ग्रामस्थ मंडल चषक 2024 चे पर्व आणि या पर्वातील दुसरी रात्र मैदानात रंगते आहे आणि दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानात रंगतोय। गोलंदाज सज्ज अक्षय थेटे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन जातोय, एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केलाय। पहिला गडी बाद होतोय, फलंदाजच्या बोल्यावर असणार आपण पाहतोय। पहिला गडी बाद झालाय तकदीर पाटील, बॅक टू पॅव्हिलियन। नेट नंबर 3
सुयोग पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू जातोय वन बाउंड चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकी धावा लागल्यात. 1 गडी बाद, 10 धावा. फलंदाज बाद झाला होता. तकदीरेच्या बॅट मधून आपण 3 चेंडू आणि 4 धावा पाहिल्या. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभणार आहे. ते दर्शन शेठ पाटील आणि राजेश शेठ पाटील साहेबांना विनंती असेल, वलप आपल्याला विनंती असेल की आपण आला असाल तर या मंचावर स्वागत आहे. आविष्कार आणि तकदीरनं सुरुवात केली. तकदीरेच्या बॅट मधून एक चौकार पाहिला, मात्र त्यानंतर नक्कीच बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केला आणि तकदीर बाद झाला. पहिल्या षटकात आल्या 10 धावा, 1 गडी बाद. नवीन गोलंदाजाच्या बोल्यावर आपण पाहतोय गोलंदाज शुभम जाधव. स्ट्राइक एंडला आपण पाहिला आविष्कारला, जो सलामीला आलेला फलंदाज स्ट्राइक एंडला, तो नॉस्टिक एंडला इनेट नंबर 3 चा फलंदाज नक्कीच सुयोग पाटील, ज्याच्या बॅट मधून एक चौकार शेवटच्या पॉवर प्लेच्या षटकात नक्कीच चेंडूवर आपण पाहिला. तो सुयोग मात्र नॉनस्टिक एंडला. संघाची धावसंख्या 10 धावा, 1 गडी बाद. गोलंदाज सज्ज शुभम जाधव. सुंदर चेंडू होता, मात्र ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू. पंचांनी अवांतर चेंडू दर्शवलाय. संघाची धावसंख्या अवांतर धावसंख्येने वाढते आहे. संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. 1 गडी बाद, 11 धावा. कमीत कमी 4 षटकात 40 ते 45 धावा जमवाव्या लागतील. या खेळपट्टीचा विचार केला धावा बनतात सुद्धा आणि धावा वाचतात सुद्धा. कारण काल आपण एक सामना पाहिला होता, 28 धाव्यांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर चिंद्रन संघाने सामना गमावला होता. तर आजचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 75 धावा टोकल्या होत्या बेलवली क्रिकेट संघाने. ही खेळपट्टी नक्कीच रंग बदलणारी खेळपट्टी आहे. मात्र पहिल्या षटकात 10 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अवांतर चेंडू फेकलाय गोलंदाज शुभम जाधवनं. चला स्पीडअप करायचंय, टायमर ऑन असेल. स्विच करण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रातून, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहिला आविष्कारला. नक्कीच आविष्कार याच्या बॅट मधून चौकार पाहिला. आविष्कारकडनं अपेक्षा असेल, कारण जी अपेक्षा तकदीरकडनं होती, माझा तकदीर बाद झाल्यानंतर इनेट नंबर सलामीला आलेला फलंदाज मात्र नक्कीच आपण पाहिला आविष्कारच्या बॅट मधून एक चौकार पाहतोय. संघ जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येनं. संघ जाऊन पोहोचलाय आपण पाहिलं तर नक्कीच 15 धावा, 1 गडी बाद. चला स्पीडअप करायचंय. नानकर क्रिकेट संघ आपण जास्त वेळ खर्च करता. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला असं वाटलं की चेंडू खेळपट्टीवर आदळल्यानंतर जास्त टेक ऑफ होईल, मात्र चेंडूने उचली कमी घेतली. त्याचा परिणाम मात्र चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क झाला नाहीये. एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केलाय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 15 धावा, 1 गडी बाद, 15 धावा. सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. फक्त दिशा दिली आहे. फायनल एकला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रिस्क घेतली आहे, मात्र मी म्हणेन सक्सेसफुल ठरली आहे फलंदाजासाठी. संघाची धावसंख्या 2 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 17 धावा, 1 गडी बाद, 17 धावा. चांगली सुरुवात, संयमी. एका बाजूला संयम आणि एका बाजूला नक्कीच अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अगोदरच्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आल्यानंतर मात्र संयम दाखवलं फलंदाजानं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावा, 1 गडी बाद, 17 धावा.
ग्रामस्थ मंडल चषक हे पर्व मात्र या रात्रीतील आपली नक्की दुसरी रात्र पाहतोय. दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना नांदकर क्रिकेट संघ विपक्ष जय बजरंग शिरोडोन क्रिकेट संघ. पंचांच्या भूमिकेत प्रशांत फडके यांना पाहतोय, राम पाटील. नक्की ज्यावेळी या मैदानात जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मात्र हे दोन पंच आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. या पंचांचं मनापासून आभार. गोलंदाज सज्ज शुभम जाधव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत आली आहे दुसरी धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण, संघ जाऊन पोहोचलाय नक्कीच 19 या धावसंख्येवर. एक गडी बाद 19 धावा. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर तुम्हाला गोलंदाजी करताना नक्की टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. तुमच्याकडे पेस नसला तरी चालेल, स्विंग नसली तरी चालेल, मात्र अचूक टप्पा फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. कारण फलंदाजीचे हावभाव ओळखून तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. कारण कमी षटकांचे सामने असल्या कारणानं चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज शुभम जाधव. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, नक्कीच आपण पाहिला फलंदाज आविष्कार ज्याच्या बॅट मधून अगोदर एक स्विच हिटला चौकार आला, त्यानंतर मात्र गोलंदाजीने नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज शुभम जाधव याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 19 धावा. आमचे गुणलेखक लक्की आम्हाला सांगतात की या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय, काव कोर्णाच्या वरनं चेंडू जात आहे आउट ऑफ द पार. इट्स अ मॅक्झिमम. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. अप्रतिम फटकेबाजी, ज्या फटक्यांची अपेक्षा होती मी म्हणेन शिरोडोन क्रिकेट संघाला आविष्कार करणं, आणि ती फटकेबाजी या षटकामध्ये दाखवली. पहिल्या षटकाचा विचार केला गोलंदाज अक्षय थेटेने खर्च केल्या 10 धावा. या षटकाचा विचार केला तर शुभम जाधवने खर्च केल्या 15 धावा. 12.50च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकात आल्या 25 धावा. एक गडी बाद. कमबॅक करावं लागेल. बघा नक्कीच वेळेचा अभाव असेल, लगेच स्पीडअप करायचा आहे, क्षेत्ररक्षणाचा शामिना सजून घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्या समोर असणार आहे. एका बाजूला दैविक जितू 11 जय हनुमान नेरे, विपक्ष जयनाब 11 हाळ क्रिकेट संघ. आपण रिपोर्टिंग करायचे लगेचच. नेक्स्ट मॅच आपल्या समोर हाय विपक्ष नेरे. या स्पर्धेचा आस्वाद घेताना निखिल भोपी आपलं सुद्धा स्वागत आहे. या शृंखलेच्या माध्यमातून आज संस्कृती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रोप्रायटर आपण ज्ञानदेव म्हात्रे यांना पाहतोय, आणि नक्कीच ज्यांच्या माध्यमातून हे पूर्ण ग्राउंड कव्हर केलं जात आहे ते महेंद्र करावकर यश यांच्या माध्यमातून. तिसरं षटक गोलंदाजीच्या बोल्यावर अक्षय कोळी. स्ट्राइक एंडला सुयोगने एक चेंडू फेस केला, एक चौकार ज्याच्या बॅट मधून पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहिला होता तो सुयोग मात्र स्ट्राइक एंडला. गोलंदाज अक्षय कोळी. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू होता, जबरदस्त चेंडू फेकला होता. या चेंडूवर आली आहे सिंगल. संघ जाऊन पोहोचला 26 धावा. एक गडी बाद. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच पंचांची नजर काय, तीक्ष्ण नजर आपण पाहतोय. नक्की त्यांनी दर्शवला की चेंडू नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते या चेंडूवर. संघ जाऊन पोहोचलाय 26. लॉस ऑफ 1 विकेट. इन स्विंग आउट स्विंग अशी नक्कीच गोलंदाजी करताना, कारण चेंडू खेळपट्टीवर आदळल्यानंतर इन स्विंग झाला, त्याचा परिणाम चेंडू जाऊन नक्कीच आपण पाहिला नक्कीच फलंदाजाच्या शरीरावर आदळला, त्याचा परिणाम मात्र. चला स्पीडअप करा नांदकर क्रिकेट संघ. आपण जास्त वेळ खर्च करता. 9 मिनिटं झाली आहेत. आपल्याला 5 चेंडू अद्याप फेकायचे आहेत. स्ट्राइकला आविष्कारनं मोठी फटकेबाजी दाखवली आहे. ओ व्हॉट डिलिव्हरी, मात्र नक्कीच ओव्हर द स्टेप. पंचांचा इशारा येतोय ओव्हर द स्टेप. खराब चेंडू, त्यानंतर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चेंडू चांगला होता, मात्र जास्त पेस देण्याचा परिणाम मात्र ओव्हर द स्टेप झाला चेंडू. नक्कीच गोलंदाज त्याचा परिणाम मात्र खराब चेंडू दर्शवला गेलाय. संघाची धावसंख्या 27. 27 धावा. एक गडी बाद. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कुठल्या पद्धतीने फटकेबाजी करेल स्ट्राइक एंडला येणारा आविष्कार.
सुंदर अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र एक धाव मिळते या चेंडूवर. संघ जाऊन पोहोचला 28, लॉस ऑफ 1 विकेट. 28 धावा, एक गडी बाद 28 धावा. पहिल्या षटकात आल्या 10 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 15 धावा. या षटकाचा विचार केला तर गोलंदाजानं खर्च केल्या 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी करतोय मी म्हणेन अक्षय कोळी हा गोलंदाज आपल्या संघासाठी, नानकर क्रिकेट संघासाठी. शॉर्ट लाईनचा चेंडू पुल केलाय, पॉइंटच्या क्षेत्रातून चेंडू जातोय, दन 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 करत चेंडू सीमारेषा लगत अडवला जातोय. चांगला प्रयत्न, सक्सेसफुल प्रयत्न. तोपर्यंत मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, मात्र एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. नानकर क्रिकेट संघाच्या या क्षेत्ररक्षकानं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिला प्रतीक याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 3 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचला 31, 31 धावा, एक गडी बाद 31 धावा. एक गडी बाद 31 धावा. चांगली सुरुवात, मोठी फटकेबाजी एका बाजूने तर एका बाजूने संयम दाखवला जातोय. गोलंदाज सज्ज. सुंदर चेंडू होता, कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल झाला, कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू घरंगळत जातोय. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. आविष्कार याच्या बॅट मधून येणारा आणखी एक दर्जेदार चौकार. अप्रतिम फटका. चेंडूच्या मेरिट नुसार खेळण्याचा प्रयत्न आविष्कारचा होता. चेंडू नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार, मात्र ज्या पद्धतीने आविष्कार फटकेबाजी करतोय. संघाची धावसंख्या 4 ने वाढली आहे. आमचे गुणलेखक लकी आम्हाला सांगतात संघ जाऊन पोहोचलाय 35, 35 धावा, एक गडी बाद. स्लोअर पर नक्कीच चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम थ्रो, चांगला थ्रो आपण पाहिला. तोपर्यंत आळी आहे सिंगल. संघ जाऊन पोहोचलाय आपण पाहतोय 36. या षटकाचा विचार केला तर लक्की शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 36 धावा धावपलकी लागल्या. चांगली धावसंख्या उभारली आहे. या षटकाचा विचार केला तर 11 धावा खर्च केल्या अक्षय कोळीनं 5 चेंडू मध्ये, मात्र शेवटच्या चेंडू नक्की कुठल्या पद्धतीने हाताळेल. स्ट्रायकिंगला सुयोग पाटील खेळतोय. वैयक्तिक 3 चेंडू आणि 7 धाव्यांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय तो सुयोग पाटील स्ट्रायकिंगला. आविष्कारचा विचार केला तर आविष्कार याच्या बॅट मधून एक षटकार पाहिला, 2 चौकार आपण पाहिले, 2 दुहेरी अंक पाहिले आणि चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करताना नॉस्ट्रिंग एंडला आविष्कारला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे या 2 खेळाडूंमध्ये. संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या 3 षटकाची समाप्ती होते. संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद 38, 38 धावा. नेरे विपक्ष हा क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी लगेचच यायचंय. विशेषतः विचार केला या सामन्याचा. पहिल्या 3 षटकात आल्या 38 धावा, 12.66च्या सरासरीने. पहिल्या षटकात आल्या 10 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 15 धावा आणि तिसऱ्या षटकात गोलंदाज अक्षय कोहलीनं खर्च केल्या आपण पाहिल्या 13 धावा. 12.66च्या सरासरीने 38 धावा. गोलंदाज सज्ज. अंतिम षटक स्लॉगरचं षटक, हानामारीचं षटक. गोलंदाजच्या बोल्यावर आशिष कोळी.
40 ते 45 धावांची अपेक्षा होती या संघाला, मात्र त्या धावसंख्येसमोर नक्कीच जाताना हा फलंदाज आविष्कारच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी आणि त्याला साथ देताना पाहिला आपण सुयोग पाटील याच्या बॅटमधून 4 चेंडू आणि 9 धावा. अंतिम षटक, गोलंदाज सज्ज, डावकुरी त्याचा गोलंदाज आशिष कोळे. ओ खराब चेंडू, त्याचा परिणाम मात्र पंचांनी नक्कीच बीमर चेंडू दर्शवलाय. प्रमाणापेक्षा जास्त उचली आपण पाहिले, बीमर चेंडू दर्शवलाय. त्याचा परिणाम मात्र 2+1 अशा 3 धावा. खराब गोलंदाजी आणि पुढचा चेंडू असेल फ्रीट. बघूया कुठल्या पद्धतीने. अगोदर एक फ्रीट मिळाला होता आविष्कारला, मात्र त्याचा फायदा उठवता आला नव्हता. मात्र या चेंडूवर काय करेल आविष्कार. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा फ्रीटची संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करेल की नाही. संघाची धावसंख्या 3 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 41. 41 धावा. 41 धावा. या कडकडत्या थंडीमध्ये आपण प्रेक्षक वर्ग सुद्धा नक्कीच आस्वाद घेताना त्या प्रेक्षक वर्गाचा ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 41 धावा, एक गडी बाद. पहिल्या सत्रातील 5 नक्कीच आपण पाहिला. शेवटचं षटक शिल्लक असताना गोलंदाज आशिष कोळे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आता मात्र गोलंदाजाला दंडित खेळ जाईल. त्याचा परिणाम मात्र आपण पाहिला 4+1 अशा 5 धावा या चेंडूवर. डीजे नक्कीच वारंवार बीमर चेंडू आपण पाहिले. आजच्या रजनीमध्ये दुसऱ्यांदा असं घडतंय. अगोदर पहिल्या सामन्यामध्ये उमेश खाणावकरनं 2 बीमर चेंडू फेकले, त्याला दंडित केलं गेलं आणि या सामन्याचा विचार केला आशिष कोहलीनं सुरुवातीला 2 बीमर चेंडू फेकले. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 46. 46 धावा, एक गडी बाद. आता मात्र नवीन गोलंदाज नक्कीच आणावा लागेल. गोलंदाजच्या बोल्यावर संकेत दळवी. संकेत दळवी जेव्हा नक्कीच 5 षटकं आणि 5 गोलंदाज नक्कीच वापरले जातात, तेव्हा मात्र संकेत दळवीचा वापर होत असेल. मात्र या सामन्यामध्ये नक्कीच संकेत दळवीला नक्कीच चान्स मिळालाय. मात्र त्याचा फायदा कुठल्या पद्धतीने उठवेल संकेत, का पुन्हा एकदा आविष्कार आपली ताबडतोब फलंदाजी दाखवेल. ज्याच्या बॅट मधून आपण जबरदस्त फटकेबाजी पाहिली. सलामीला आलेला नक्कीच आपण पाहतोय आविष्कार पाटील. पार्टनरशिपचा विचार केला. नक्कीच तकदीरबाद झाल्यानंतर 16 चेंडू आणि 40 धावांची पार्टनरशिप मैदानात रंगते. नक्कीच पार्टनरशिपचा विचार केला. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा असंच पाहिलं होतं. 19 चेंडू 55 धावा. नक्कीच ऋषी भोईर आणि त्यानंतर आकाश भोईरनं सुंदर चेंडूचा बॅटची कडा, चांगला चेंडू होता. नक्कीच संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचला 47 धावा. पहिल्या सामन्यात ऋषी पवार आणि आकाश पवार होते, मात्र अप्रतिम साजेदारी पाहिली. या सामन्यात सुद्धा सुयोग पाटील आणि आविष्कार पाटील या पाटील बंधूंची साजेदारी चांगली होताना संघाची धावसंख्या 47. 47 धावा. कमबॅक करावा लागेल मी म्हणेन नांदगर क्रिकेट संघाला, कारण पहिल्या 3 षटकात धावा खर्च केल्या भरपूर. मात्र या सामन्यात चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करायचंय. गेम ऑन असेल. गोलंदाज सज्ज. संकेत दळवी मात्र पुन्हा एकदा दिशा. नियंत्रित गोलंदाजी होत नाहीये, कारण नियंत्रणामध्ये वारंवार बिघाड पाहिला. अगोदर आपण आशिषला पाहिलं, त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा संकेतचा विचार केला. तर संघाची धावसंख्या 48. 48 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला प्रयत्न. वा, व्हेरी गुड. जबरदस्त जबरदस्त. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या प्रेक्षक नक्कीच क्षेत्ररक्षकासाठी. जबरदस्त प्रयत्न. 6 धावा वाचवल्या, मात्र या चेंडूवर आल्या 2 धावा. संघ जाऊन पोहोचलाय
50 कंप्लीट 50 धावा 50 धावा धावपळी लागल्यात एक गडी बाद 50 मोठा फटका जबरदस्त फटका चेंडू जातोय लंगॉपच्या वरना चेंडू सीमा पार दणदणीत षटकार 6 धावा सुंदर चेंडू होता मिस टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक धावतोय नक्की जीवाच्या आकांताने धावत होता मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच आपण पाहिला सुयोग मात्र पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचलाय त्याचा परिणाम मात्र या चेंडूवर आल्या 2 धावा शरीर यष्टी मजबूत आहे त्याचा परिणाम मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय सुयोग पाटील संघाची धावसंख्या आपण पाहिले 58 58 धावा एक गडी बाद 58 धावा पहिल्या सत्राचा विचार केला तर नक्की 2 चेंडू शिल्लक असतील 58 धावा धावपळी लागल्या या स्पर्धेचा उच्चांक 75 धावा पाहिल्या काल 61 धावा आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्या होत्या उच्चांक आणि आज मात्र या स्पर्धेत नक्कीच कमी धावसंख्या पाहिली फक्त 25 धावा ठोकल्या VRCC नक्कीच गणेशपुरी आणि काल 26 धावा नक्कीच 27 धावा ठोकल्या होत्या कोण संघाने मात्र त्या धावा नक्कीच चिंद्रन संघाने ठोकल्या होत्या आणि कोण संघाने नक्कीच शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला होता शॉर्ट लाईनचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्यांना थर्डमॅन क्षेत्रामध्ये मात्र या चेंडूवर आली आहे सिंगल संघाची धावसंख्या 1 निवडली आहे संघ जाऊन पोहोचला आपण पाहतो आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 59 59 धावा एक गडी बाद पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू शिल्लक असे फलंदाजच्या बोल्यावर आविष्कार ज्याच्या बॅट मधून एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहिली तो आविष्कार मात्र स्ट्राइक एंडला छोटा पॅक बडा धमाका आविष्कार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका खेळलाय लंगॉपला क्षेत्ररक्षक तैनात नाहीये चेंडू जातोय आपण पाहतोय पंचांचा निर्णय आमच्याकडे येतील 1 बाउंड चेंडू सीमा पार चौकार या 4 धावेनिशी पहिल्या सत्राची समाप्ती होते पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 63 धावा एक गडी बाद पद्धतीने फलंदाजी करेल भिवंडी विभागातील नानकर क्रिकेट संघ आणि कुठल्या पद्धतीने नक्की रोख लागला जाईल गोलंदाजच्या बोल्यावर आपण पाहतोय जय बजरंग शिरोडन संघ हे ऐकण्यासाठी जाऊया नक्कीच आमचे साथी समालोचक बाबूशा देवी चपाडा यांच्याकडनं तोपर्यंत जाऊया डीजे ओमी यांच्याकडे
ज्यादा समय मत लीजिए, इसके बाद जो मैच खेला जाएगा दोनों कप्तान से गुजारिश करना चाहेंगे यहां से टॉस के लिए आइए दोनों कप्तान से यहां से। तो चलिए बात करेंगे यहाँ पर जीतू इलेवेंस जेनेवन नरे टीम और उसके साथ देखिए बात करेंगे यहाँ पर और उसके साथ साथ देखिए बात करेंगे हाल टीम के कप्तान से। चलिए भाई दोनों कप्तान से आइए, आज ठंडी बहुत बड़ी है तो चलिए दोनों बैठे, थोड़ा भाग कर जाइए, स्पीड ऑफ, थोड़ा बॉडी भी खुल जाएगा निश्चित रूप से यहां से। चलिए टाइमिंग थोड़ा सा यहाँ पर चलिए यहाँ पर देखिए टाइमिंग लगाया जा रहा है, इस चीज के ऊपर गौर रखना पड़ेगा। ननकर के देखिए दो सलामी बल्लेबाज प्रवेश करते हुए, बहुत बढ़िया देखिए इस ननकर का चाहिए तो यहाँ पर लाजवाब प्रतियोगिता इस साल का टीम मैच देखने को मिला। उसके साथ साथ देखिए बात करेंगे ऋतिक दादा कोट पद्मावती ट्रॉफी के देखिए एक लाडले आयोजक है और वही नानका टीम देखिए इस मैदान पर भिवंडी विभाग से। और जहां पर देखिए बात करेंगे जितुलमन से यहाँ पर नेरे टीम के कप्तान से आ चुके हैं टॉस के लिए। तो चलिए हाल टीम के कप्तान से कलापुर विभाग से देखिए बात करेंगे हाल टीम है, हमेशा नाइट प्रतियोगिता यहाँ पर राकेश जी खेलते हैं। तो चलिए कप्तान के ऊपर टॉस के लिए आना पड़ेगा। टारगेट बहुत बड़ा है, देखिए यहां से बात करेंगे 64 रनों की टारगेट है, लेकिन ये टारगेट देखते हैं कितना आसान बनेगा कितना मुश्किल। 10:40 पर पहला गेंद और पहला गेंद देखिए क्या रही भाई, बीमार अंपायर कॉल और 4 रन आता हुआ। तुमचा रिमोट कंट्रोल है।
रहेगा अगला गेंद। कहते ना खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है, और हर गेंद पर आपको फ्री हिट मिलता नहीं है। चलिए अंपायर सबसे पहले आपका शॉर्ट सिग्नल रखने का, रनआउट हो या बीमर हो, हाँ वो रखने का, क्योंकि यहाँ थोड़ा डिफिकल्ट डिसीजन कभी कभी कैमरा उस एंगल से, क्योंकि अंतर्राष्ट्रीय में भी हम देखते हैं बहुत सारा कैमरा रहता है, उसके बावजूद भी अंपायर शॉर्ट सिग्नल रखते हैं, क्योंकि दिक्कत ना हुए तीसरे अंपायर को। जो डाउटफुल रहता है ना, हम सॉफ्ट सिग्नल से थोड़ा क्लियर कर सकते हैं। बढ़िया गेंद देखिए, से फ्री हिट का गेंद था, लेकिन जिसका फायदा पूरी तरह से नहीं ले सके। चलिए हर टीम के कप्तान से ज्यादा वक्त मत लीजिए। यहां पर 64 का टारगेट, यहां पर देखिए टारगेट से बड़ा नहीं कहा जाएगा, लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा। 4 ओवर में देखिए यहां से रन काफी कम बनता है, लेकिन बचाया खूब जाता है। तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार रहा, और ये चलिए पल्ले से लिया था, ग्राउंड का शॉट निश्चित रूप से था। यहाँ पर कैच तो नहीं था, लेकिन से एक सिंगल बचा सकते थे। स्कोर देखिए अगर पहुंचा सिंगल के साथ 6 रन तक पहुंचते हुए यहाँ से एक शुरुआत की यहाँ पर अच्छा देना होगा। सबसे पहले मैंडेटरी पावर प्ले में कम से कम 17 या 18 रन, 7 रन टीम का स्कोर। और ये चले भाई 64 तक पहुंचना है, तो फिर स्विच हिट रिवर्स इससे काम नहीं चलेगा भाई। चलिए हाल टीम के कप्तान से यहाँ पर आइए जितेंद्र नेहरू टीम के कप्तान देखिए यहाँ से उपस्थित दिखाई है पूरी टीम। चलिए दादा नेहरू टीम उपस्थित रखिए मंच पर। आइए ठंड काफी है, ऊपर बैठिए। गेंदबाज से भी फायर है हमारे डीजे में। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 7 पर यहाँ पर रुका गया। यहाँ पर यही तो बात छिड़ी थी कि यहाँ से बनाना इतना आसान नहीं रहता है, लेकिन बचाना बड़ा आसान हुआ है। इस साल की देखिए विकेट जो हमने डे मैच में जो विकेट देखे थे ना बल्लेबाजी के लिए, तो शायद ये थोड़ा गेंदबाज को मदद मिल रहा है। ड्यू फैक्टर से अपील देखिए तेज है। अंपायर क्या बता रहे हैं, ग्राउंड से गेंद टॉच होकर गया या कैच कैरी नहीं किया, क्या है वो बात करेंगे दोनों अंपायर। क्या बल्ले से लेने के बाद गेंद पीस से देखिए विकेट से टॉच होकर, ग्राउंड से टॉच होकर गेंद कैच के लिए गया। शायद है दोनों अंपायर के बीच में बातचीत ही हो रहा है। हाँ तो चलिए अंपायर जो भी है डिसीजन लीजिए, ज्यादा समय मत लीजिए यहां से। देखते हैं यहां से दोनों अंपायर देखिए आपस में बातचीत की। नॉट आउट रहा, ग्राउंड से टॉच होकर के, इसके कारण मुझे लगता है शायद नॉट आउट दिया गया, क्योंकि कैरी तो किया था शायद विकेट कीपर तक, कैच लिया गया था। मेरे हिसाब से ये सही डिसीजन है शायद, क्योंकि उतना टेक्नोलॉजी हमारे पास नहीं है, लेकिन जो जिस तरह से शॉर्ट सिलेक्शन खेला गया है ना। हाँ तो चलिए फील्डिंग वाली टीम ज्यादा वक्त मत लीजिए। चलिए अंपायर गेम ऑन कीजिए। चलिए टाइमिंग लगा है, यहाँ पर ध्यान रखना पड़ेगा आपको आखिरी ओवर में। चलिए टाइमिंग बताइए कितना मिनट हो गया अभी तक। 10:40 पर पहला गेंद गिरा था, ये चीज के ऊपर ध्यान रखना होगा। अगर समय यहाँ पर आप ले रहे हो अंपायर का डिसीजन आने के बाद, फिर एक अतिरिक्त फील्डर से अंदर लेना पड़ सकता है।
क्योंकि अंपायर ने देखिए डिसीजन वहां पर ले लिया, तो फिर पहला ओवर देखिए कंप्लीट नहीं हुआ है, अपने 7 मिनट ही वहां से देखिए बात करेंगे। अंपायर ने कुछ बात किए थे, एक आध मिनट भरपाई हो जाएगी, वो निश्चित रूप से 1-2 मिनट के जो समय जाता है ना वो भरपाई की जाती है। बहुत बढ़िया देखिए यहां से चलेंगे। चलिए ज्यादा वक्त मत लीजिए यहाँ पर। पहला गेंद पर देखिए नो बॉल पर चौका आया था, उसके बावजूद देखिए रन नहीं यहां से आया, और इस बार देखिए मौका है, अब लीजिए मौका अच्छे से भाई। जो मांग हो रही थी, जो तलाश हो रही थी ना, और इस बार देखिए पूरा होता हुआ। तो चलिए यहां से हाल टीम के कप्तान से मुनीर पटेल, कोई भी देखिए खिलाड़ी आए तो यहां से प्रतिनिधि संपर्क करें यहां से, क्योंकि लगातार देखिए आपको यहां पर कॉल नहीं किया जाएगा। बाकी यहां से मैच के बारे में भी बताना पड़ रहे हैं, खास करके सेकेंड इनिंग जब आती है ना, बॉल टू रन पहुंचना बहुत जरूरी है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 7 रन बनाए हैं, जहां पर 64 का पीछा करना पड़ रहा है। अभी भी देखिए बात करेंगे तो यहाँ से 18 गेंद बचा है, और जीत के लिए बात करेंगे तो 57 रनों की जरूरत है। 18 गेंद 57। हमारे नाना देखिए बात करेंगे संस्कृत लाइव देखिए ओनर्स, बहुत बढ़िया जानकारी देते हुए। क्राउड देखिए यहाँ से, क्योंकि आज ठंड जिस तरह से पड़ा है 12 के बाद है, और खास करके आज बात करेंगे यहाँ से मैं आज कंप्लीट के साथ साथ है लगभग रात मुझे लगता है 3-3:30 के करीब है। कानपुली में देखिए बात करेंगे टॉप 5 में देवी चापड़ा टीम जीती है, जहाँ पर माजी सरपंच उप सरपंच है उल्लभ का नाइट जीतने के साथ साथ है फिर से एक बार देखिए ट्रॉफी घर आएगा। लेकिन उसके साथ देखते हैं क्या बाइक आता है, साइकिल आता है, व्हाइट का हिसाब देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। एक्स्ट्रा रन देखिए आपका टोटल को आगे लेकर जाएगा, लेकिन मंजिल तक नहीं लेकर जाएगा। मंजिल तक पहुंचना है तो जैसे कहते हैं ना, आप गेंदबाजी से ज्यादा उम्मीद नहीं कर सकते हो कि गेंदबाज हमेशा आपको एक्स्ट्रा गेंद देगा, बाई देगा, चौका देगा, नो बॉल देगा, फ्री हिट देगा। इसलिए तो कहा जाता है कि दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद की झोपड़ी में राज करो भाई। जो खुद की बल्लेबाजी में दम दिखाई है, अब 13 का फुल 17 का माला, झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। जय मां एकवीरा देवी। बिल्कुल निश्चित रूप से सही फरमाई यहाँ पर। चलिए यहां से देखिए हर टीम के कप्तान अगर उपस्थित नहीं रहते हैं फिर शायद आए मुझे लगते हैं, नहीं तो क्योंकि कॉल यहाँ पर लगातार हो रहा है। चलिए आइए कप्तान एक टॉर्च और आगे लीजिए। और हिजरत अली नेहरू टीम के कप्तान यहाँ पर उपस्थित हैं देखिए बहुत समय से। और ये चलिए भाई यही तो बात छिड़ी थी हनुमान जी, अगर मैच जीतना है तो खुद के दम में लड़ना होगा भाई, क्योंकि दौलत तो भीख मांगने से मिल जाती है, रन कमानी पड़ती है भाई। और वो चीज देखिए यहां पर दिखाएंगे क्या। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 15 रन। और यहां से देखिए बात करेंगे सेकेंड ओवर चलता हुआ। पहले भी देखिए शाम के समय ऋतिक दादा कोर्ट ने शुभकामना भेजी थी इस टीम को, अपनी टीम को। पद्मावती ट्रॉफी की देखिए लाडले आयोजक ऋतिक दादा कोर्ट है। इस वक्त देखिए मैच के आनंद ले रहे हैं घर बैठ कर, लेकिन टीम थोड़ी सी नाजुक स्थिति में है। ऋतिक दादा बहुत बहुत स्वागत है। टीम का स्कोर देखिए 15 रन है। चलिए दोनों कप्तान आ चुके हैं। प्रमोद पाटिल सबसे गुजारिश करना चाहेंगे उनके शुभ हाथों से टॉर्च किया जाएगा इस टूर्नामेंट के लिए, देखिए हम देख सकते हैं। और ये चलिए भाई ऊंचाई तो ली है, क्या लंबाई भी लेकर जाएगी। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही।
बात करेंगे वही तेज लगानी पड़ेगी। जो रेस इस वक्त बैल का हमें देखने को मिलता है वही रफ्तार पकड़नी पड़ेगी। और 2 छक्के देखिए इस ओवर में आने के साथ है थोड़ी सी कहानी में ट्विस्ट देखिए। टीम का स्कोर 21 रन, यही तो हमने बात छिड़ी थी भाई। एक्स्ट्रा रनों से आपका टोटल आगे बढ़ेगा लेकिन मंजिल नहीं, मंजिल तक पहुंचना है तो यही कहा कि दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद की झोपड़ी में राज करो, खुद के दम के ऊपर मैच को आगे बढ़ो भाई। और ये चलिए एक सिंगल आता हुआ चलिए यहाँ पर सिंगल आता हुआ, सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर जाकर यहां से पहुंचता हुआ बहुत बढ़िया। देखिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहां से 23 देखिए यहां से 23 रन। और इस ओवर की बात करेंगे तो यहां से अभी भी एक गेंद बची है भाई, 64 का पीछा करना है। ये गेंद के ऊपर अगर एक बड़ा हिट आता है तो फिर मैच फिर से एक बार बन जाएगा। हाँ स्पीड अप देखिए बात करेंगे, वही बात कर रहे थे। 15 मिनट टाइमिंग लगाया गया निश्चित रूप से। अभी तक देखिए थोड़ा सा समय ज्यादा लिया गया है, कहीं अतिरिक्त फील्डर्स अंदर ना लेना पड़ जाए। वाइट का इजाफा धीरे धीरे देखिए कदम बढ़ाते हुए यहां से मयूर ने देखिए एक छक्के दागे। और उसके साथ देखिए बात करेंगे संकित दलवी भी देखिए यहाँ पर छक्के दागते हुए। दोनों बैटर देखिए साझेदारी को और मजबूत बनाना होगा यहाँ से। गेंदबाज फिर से एक बार तैयार से ऊपर के आखिरी अंतिम गेंद, अगर इस गेंद पर आता है बड़ा हिट मजा आएगा। बड़ा हिट तो नहीं आया लेकिन बड़ा विकेट यहां से गिरता हुआ। अब देखिए जो मुकाबला एक साझेदारी बन रही थी, कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। और इस मैच में कमबैक करने के लिए कि इस साझेदारी को तोड़ने की यहाँ पर कोशिश कर रहे थे। अब ये साझेदारी तोड़ता हुआ अब थोड़ा सा हालात कठिन बनेगा क्योंकि आने वाला रहेगा 12 गेंद। और जीत के लिए देखिए बात करेंगे 40 की जरूरत है, 20 का उससे रन बनाना है। देखते हैं मंगेश पाटिल सर क्या काम 20 करते हैं। हम प्यार करने वाले दुनिया से न डरने वाले, दुनिया से न डरने वाले, यार जलने वालों। चला स्पीडअप करा विनंती करेन मी। मॅच क्रमांक 3 एका साईडला संघ पाहायला मिळेल। एका साईडला नानकन संघ आणि त्याला फाईट करतोय सध्या शिरडोन। अशी लढत पाहता तिसरी मॅच या स्पर्धेची। पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। दमदार स्पर्धा, अगदी चांगलं आयोजन आणि दुसरी रात्री या स्पर्धेची गावदेवी मित्रमंडळ देवीचा पडा आयोजित ग्रामस्थांच्या सह साथीनं साकारलेला हा क्रीडांगण ग्रामस्थ मंडळ चषकाच आपण इथे एन्जॉय करतो। मॅच क्रमांक 3 जिथे आता 12 बॉल प्रवास मॅच मध्ये 40 धावांची गरज। खोलबटाप्याचा बॉल खोदकाम केलंय, क्षेत्रक्षे वेगन येतील, उचलतील, फेकतील आणि सिंगलला प्राधान्य। पण इथून या मॅच मध्ये जिंकायचं तर प्रहार करावा लागेल कारण की 12 बॉल 40चं पल्लं मॅच मध्ये गाठायचा। विकेट 3 गमावल्या सध्या बॅटिंग करत असताना। समोर फलंदाज पाहिलं तर अक्षय कोहली आणि त्याला साथ देत असताना मयूर ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहता। धाव पुस्तकावरती धाबा पाहिला तर 25 तिसरा षटक गोलंदाज आविष्कार पाटील। चांगला फटका ऑफसाइडला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षे वेगाने येतील तेवढाच चांगला क्षेत्रक्षे झालं। मात्र जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं। एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जातं नाही ते मात्र संघावरती देखील प्रेशर आलाय। षटकार चौकारची गरज मॅच मध्ये इथे फक्त सिंगल आणि डबल पाहायला मिळतात। एका धावेनं संघ देखील पुढे सरकला। फलकावरती धाबा पाहिला 26-26 या खेळावरती बॅटिंग करत असताना
संघ तुम्हाला पाहायला मिळेल नानकर संघ. पुढचा बॉल केला प्रहार, चांगला फटका ब्लॅक स्क्रीनच्या समोर ऑन साइडला चेंडू लॉक केला 6 धावांसाठी आलाय षटकार. सुपली सोन्या षटकाराला फलंदाज मयूरच्या बॅट मधून सलामीसाठी आला होता. अद्याप खेळपट्टीवरती संघ अडचणीखाली आलाय कारण की प्रेशर निर्माण झालंय. लक्ष आपण पाहिलं तर 64 धाबा हा लक्ष पार करायचा होता आणि तो लक्ष पार करत असताना खरं थोडासा प्रेशर निर्माण झालाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 32 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना नानकर संघ पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. इथे लाईन देखील चांगली होती आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकार ठरू शकतात. प्रत्येक बॉल वरती धाव इम्पॉर्टंट आहे आणि अशा स्थितीमध्ये हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. समीकरण पाहिलं ना तर 8 बॉल आणि 32 धावांची गरज मॅच मध्ये नानकर संघाला. समोर फलंदाज मयूर हा फलंदाज सलामीवीरचा हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं तेवढी चांगली गोलंदाजी आविष्कार पाटील करतोय. षटकारानंतर बॅकअप कसं द्यावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला आविष्कार पाटीलनं. समीकरण पाहिलं 7 बॉल 32 धावांची गरज. हलबारपणे मॅच मध्ये मजबूत स्थिती निर्माण करतो सध्या शिरडोन संघ. बॅक टू द बॉलर आपला फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. षटक देखील तिसरं समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नानकर संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 33 या आकड्यावरती आता 6 बॉल 31 धावांची गरज मॅच मध्ये. आमचे डीजे सूरज आणि अमोल या स्पर्धेला एन्जॉय करता आपलं देखील हार्दिक स्वागत. तर 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल फलकावरती धावा पाहिल्या 33 धावा धाव पुस्तकावरती. आता 6 बॉल आणि 31 धावांची गरज करिश्मा मॅच मध्ये करावा लागेल नानकर टीमला. प्रत्येक बॉल वरती हवाई रॅकेट उडवावं लागेल तेव्हाच हा सामना जिंकू शकता. मॅच पासून थोडासा दूर झाला कारण असा स्टार्ट चांगला मिळाला नाहीये. वारंवार विकेट गमावले 3. त्याच्यानंतर मयूर हा सलामीवीर साठी फलंदाज झाला होता त्याला देखील शांत ठेवला शिरडोन टीमनं. आता 6 बॉल 31 धावांचा प्रवास मॅच मध्ये नानकर टीम समोर. टाइम अलर्ट लक्ष असू थोडं स्पीडअप करा. वेळेवरती आज सर्व सामने आपल्याला कव्हर करायच्यात त्याच्यामुळे मी विनंती करेन तो थोडासा स्पीडअप करावा लागेल. शिरडोन टीम याच्याकडे लक्ष द्या. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तन्मय मात्रे. पहिलाच बॉल अलाउंड द कार्पेटच्या सायन हा चेंडू केला ऑन साइडला जिथे क्षेत्ररक्षक तैनात फक्त सिंगल. आता समीकरण पाहिलं तर 5 बॉल आणि 30 धावांची गरज. पाच बॉल 30 धावांची गरज मॅच मध्ये. प्रत्येक बॉल वरती षटकार हवाय सध्या नानकर टीमला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा तन्मय. अलाउन द कार्पेट डाऊन द ग्राउंड फटका क्षेत्ररक्षक वेगाने येतील फक्त सिंगल. आता मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळतं. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम. अगदी चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेची आज आपण दुसरी रात्र. पुढची मॅच पाहायला मिळेल. एका साईडला संघ असेल जीतू 11 जन्म नेरे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जयनाब 11 हाल. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने जातील प्रयत्न सुरेख होता. शेवटच्या मुवमेंटला चेंडूची अडवणी तोपर्यंत फक्त इथे पाहायला मिळेल सिंगल. मॅच एकतर्फी झाली. अगदी चांगली स्पर्धा आणि दुसरी रात्र या स्पर्धेची टोटल आपण पाहिले तर 7 रात्र या स्पर्धेचा महासंग्राम तुम्हाला देवीचा पाडा नगरीमध्ये पाहायला मिळेल.
भरपूर चांगलं आयोजन मालिकाबाईसाठी बाईक ज्या आम्हाला पुरस्कृत केली ते खरं तर शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश शेठ ठोंबरे उर्फ बिंदास बाई ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक पुरस्कृत आणि सातत्याने आपण पाहिलं बिंदास बाईचं नाव भरपूर चर्चेत राहिलं रायगड जिल्ह्यामध्ये कारण की आपण पाहिलं तब्बल 42 बाईक ज्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केले असे दमदार व्यक्तिमत्व दानशूर दाते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश शेठ ठोंबरे बिंदास बाई ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगले योगदान या स्पर्धेमध्ये राहिलं त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू। चौथा धक्का बॅटिंग करत असताना नानकर टीमला शिल्लक असेल मॅच एकतर्फी झाली अगदी चांगली खरं तर गोलंदाजांना फलंदाजी मॅच मध्ये साकारली शिरडोन टीमनं आणि मॅच मध्ये सध्या पूर्णपणे पकड निर्माण केली। चांगला फटका ऑफसाईडला केलाय एक्स्ट्रा कबल चेंडू वेगानं फरार जिथे मिळतील 4 आला चौकार। अंतिम एक बॉल शिल्लक असेल पुढची मॅच लगेच दोन्ही टीम सज्ज राहा जशी मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा। दोन्ही टीमला मी विनंती करेन अंतिम बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा तन्मय म्हात्रे अंतिम बॉल शेवट गोड केला अंतिम बॉल वरती षटकार आला आणि इथे मात्र हार्ड लक नानकर टीम या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतो तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो शिरडोन टीम ज्या टीमने हा सामना जिंकलाय। त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच ज्यानं अगदी चांगली फलंदाजी साकारली तो फलंदाज आविष्कार पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच हिरो। आमचे रुपये दादा सिनारी इथून रजा घेत असताना तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो। तर मॅन ऑफ द मॅच हिरो आविष्कार 32 उपयुक्त केली साकारल्यानं तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो। कमॉन द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी अगदी चांगला खेळ मॅच मध्ये साकारला शिरडोन